ही कांजी खूप इम्पॉर्टंट आहे. ही कांजी आहे तोबू और तोबासू. तोबू म्हणजे उडणे, फ्लाय आणि तोबासू म्हणजे उडवणे. ठीक आहे. कागदाचं विमान बनवलं की आकाशात उडवावं लागतं स्वतःला. सो तोबासू ओ तोबासू वापरलं जातं. ठीक आहे. आणि या कांजीला ही असं ओनियोमी आहे. शब्द खूप महत्वाचा आहे. हिकोकी ही को की याच्यामधला इकू आणि की. इकू म्हणजे जाणे, की म्हणजे मशीन. आकाशात किंवा फ्लाय करणारी मशीन म्हणजे एअरप्लेन. ठीक आहे. सो एअरप्लेन आहे हा विमान. हिको की कांजीचे स्ट्रोक ऑर्डर खूप इम्पॉर्टंट आहे. भरपूर वेळा कांजी काढा. ठीक आहे. परीक्षेत येऊ शकते. स्ट्रोक इम्पॉर्टंट आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा स्ट्रोक काढून घ्यायचा आहे. ठीक आहे. देन त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय? व्हेरी गुड. त्यानंतर पुढचे स्ट्रोक काढायचे. व्हेरी गुड. कांजी आहे हिको की मधला ही. खानतान देसु योने मिनासान. कांजीगा जेंबू ओबोएरू मध्ये बेंक्यो शिते कुदासाय. काय सांगितलंय? जोपर्यंत कांजी सगळ्या तुम्हाला रिमेंबर होत नाही तोपर्यंत त्या कांजीचा स्टडी करायचंय. एकदा लेसन बघा, लिहून बघा कांजी. पुन्हा एकदा असं वाटलं की नाही सगळ्या नाही आठवते, पुन्हा बघा. ठीक आहे. तो ते मग सायगो सायगोला आपण बघणार आहे. प्रत्येकाने आपापली एक एक आवडती कांजी सांगायची. दोन ना कांजी तो ते मग स्कीになりましたか今日の漢字の中で式ですか式。簡単ですよね。式。いいですね。その後は横、横断の漢字の中に横の漢字を書いたら、そうですね。横म्हणजे साईड बाजूला. その後は式と横、その後は結構たくさん漢字あるんですよね。人弁と言弁ですね。それは信じるの漢字です。信じる、trust。OK? その後は飛ぶ。そうですね。難しい漢字もよく覚えますね。湿気。どこに書きますか？ここは少し消しますね。じゃあ、ここに書きます。一番最初はこれ書きます。その後、その後は人弁書いて、これですね。飛ぶ。どんな感じですか？飛ぶ。簡単ですよね。じゃあ、そういう風に漢字を覚えてください。अशा पद्धतीने काय करायचंय? तुम्हाला जेवढ्या कांजी आठवतात तेवढ्या लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. जोपर्यंत सगळ्या कांजी आठवत नाहीये तोपर्यंत. 頑張ってください皆さん。バイバイ。